नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। 29 तारखेला मराठा योद्धा मनोज जरांगे मुंबई इथं मराठा आरक्षण लढाई पुन्हा नव्याने सुरू करतायत। त्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील मराठा बांधवांची बैठक कोवाड इथं झाली। यावेळी शंकर मनबाडकर, विलास भाऊकू पाटील, एमजे पाटील, पांडुरंग जाधव, रामचंद्र भण्याळकर, गोविंद पाटील, पिनू उर्फ प्रताप पाटील, नारायण कनुकले, लक्ष्मण बामणे, दयानंद लांडे, गजानन राजगोळकर, प्रभाकर खांडेकर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मराठा नेते मनोज जरांगे 29 तारखेपासून आझाद मैदानावरती जाणार आहेत। मनोज जरांगेला या चंदगडच्या समस्त मराठा समाजाच्या बांधवांच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज इथं मराठा समाजाच्या सर्व मान्यवरांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की चंदगड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थी सण साजरा केला जातो आणि त्यामुळे मनोज जरांगे साहेबांना तर पाठिंबा द्यायचा आहे। तो पाठिंबा चंदगड तालुक्याच्या मध्यवर्ती पाटणीपाटा येथे सर्व मराठा समाजांचे धरणे आंदोलन घेण्यात येतील। या धरणे आंदोलनामध्ये समस्त मराठा समाजातील सर्व लोक इथं सहभागी होणार आहेत आणि मराठा समाजाच्या जो मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे हे आझाद मैदानाला जे 29 तारखेला जाणार आहेत त्याला व्यापक प्रमाणात आम्ही इथं पाठिंबा देणार आहोत। 29 तारखेला सकाळी ठीक 11 वाजता पाटणीपाटा येथे समस्त मराठा समाज चंदगड तालुक्यातील जमा होणार आहे आणि 1 तास धरणे आंदोलन करण्यात येणार आहे।